लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये भवादी प्रकरण चालू आहे. त्यामध्ये अत धातूचा विचार चालू आहे. अत सातत्य गमने, बरोबर. त्यामध्ये लट लीट आदी काही लकारांचा विचार केला होता, बरोबर. आज आहे विधिलिंग, बरोबर ना. चला लिहा. अत अधिक लिंग. अत धातूच्या पुढे लिंग लकार कोणत्या सूत्राने? हा, विधी निमंत्रणा मंत्रणाधिष्ट संप्रश्न प्रार्थने शिवलिंग सूत्राने लिंग लकार. लिंगचा राहिला ल. त्या लच्या ठिकाणी द्वेकयोर द्विवचन एकवचने सूत्राने प्रत्यय येईल तिप. स्थिती होईल भू अधिक तिप. तिपचा ती, सॉरी अत अधिक तिप. तिपचा काय राहील? ती. भू अधिक ती. सॉरी भू चौर आहे तोंडात. अत अधिक ती. भवादी प्रकरण चालू आहे ना. काय स्थिती झाली? अत अधिक ती. इतश्च, ती मधील ईचा लोप. स्थिती राहील अत अधिक त. यासुट परस्मै पदेश उदात्तो गिच्च सूत्राने यासुट आगम. अद्यंतौ टकितौ याच्या साह्याने आधी भागात होईल यासुट. स्थिती होईल अत अधिक यासुट त. यासुट, यासुटचा शिल्लक राहतो यास. स्थिती होईल अत यास त, बरोबर. तिंक्षित सार्वधातुकम. कर्तरी शप. शप, ठीक. स्थिती होईल अत शप यास त. शब्दचा अ राहिला. अत अ यास त. काय स्थिती आहे बोला? अत अ यास. सूत्र येईल कोणतं आठवतं? लिंग सलपोन अंत्यस्य प्राप्त आहे, त्याचा बात करून अतो येय. तर काय होईल? यासच्या जागेवर ई आदेश. स्थिती होईल अत अ. अत मध्ये अ जोडून द्या. अत अधिक यासच्या जागेवर ई. संपूर्ण जेडी. यास संपूर्ण जेडी. बराबर आहे. अत ईय त. अत ईय. अत अच्या पुढे ई आला, काय होईल मग? अधुन. अतेय त. कोणत्या सूत्राने लोप होईल? लोपो योर्वली. यानी याचा लोप होईल. अतेत बंधरूप. काय रूप बनलं? अतेत. बोलूया रूप मग आता. बाकीचे असेच आहेत, सरळ आहे सारे, काही फरक नाही. तर बोलूया. अतेत, अतेताम, अतेयुः, अतेहे, अतेतम, अतेत, अतेयम, अतेव,
अतेम. ठीक. पुन्हा एकदा सारे मिळून अते अतेताम अतेयु अतेत अतेतम अतेत अतेयम अतेव अतेम. पुस्तकात रूप दिलंय बघा. अतेत दिलंय की नाही. आता ते लंग नकाराचं आहे. अतेत हे विधिलिंगचं आहे. रूप ओळखता आले पाहिजे. त्याच्यावर नंबर पण टाकू शकता तुम्ही क्रमशः. लटला 1 लिटला 2 वगैरे वगैरे असं. चला त्याच्यानंतर आता विधिलिंगच्या नंतर आहे नंबर कशाचा. आशीर्लिंग. तर आशीर्लिंगचं रूप दिलं आहे पुस्तकामध्ये अत्यात. काही त्याची सिद्धी अवघड नाहीये. भू धातूची जी सिद्धी केली होती ना त्याप्रमाणे. तरी एक रूप सिद्ध करूया आपण. लिहा अत अधिक लिंग. लिंग म्हणजे आशीर्लिंग. कोणत्या सूत्राने. आशिषी लिंग लोटो. लिंगचा राहिला ल. द्वेकयोर द्विवचने एकवचने प्रत्ययी तिप. अत अधिक तिप. अत अधिक तिप. इतश्च. यहाँ पर शप आएगा कि नहीं आएगा. क्यों. तिंगसित सार्वधातुकम प्राप्त है सार्वधातु संज्ञा करने के लिए. किंतु लिंगाशिषि. लिंगाशिषि ने क्या कर दिया. हाँ जो सूत्र गेलंय ना लिंगाशिषि. काय वृत्ती आहे. आशिषी लिंग 3 आर्धातु संज्ञा असतात आहे की नाही. आशीर लिंगामध्ये 3ची काय होते. लिंगच्या ठिकाणी होणाऱ्या 3ची अर्धातु संज्ञा होते. आणि अर्धातु संज्ञा झाल्यामुळे आता इथं शप येणार नाही. मग काय होणार. यासुट परस्मै पदेषु धातो दिच्च. सूत्र लिहित चला. यासुट होणार. मग स्थिती होईल अत यास त. अत यास त. किदाशिषि. ठीक आहे जी. चला आता काय स्थिती आहे. अत यास त. यास स आणि त. त बी हल आहे. दोघांचा संयोग आहे. हलोंतरा संयोग. संयोग संज्ञा. संयोग संज्ञा झाल्यामुळे संयोगांतस्य लोप प्राप्त आहे. सूत्र लिहित चला. या ठिकाणी आता हे सूत्र नाही येऊ शकत नाही कारण अदंतांग नाहीये. पुन्हा यास हा सार्वधातुकचा अवयव नाहीये म्हणून आता ये येणार नाही. हलवनंतर संयोग संयोगांतस्य लोप प्राप्त आहे. तचा लोप करण्याकरिता प्राप्त आहे. परंतु त्याचा बाद करून सूत्र येत असतं मागचं काय. स्कोहो संयोगाद्योरंतेचा. काय झाला. स्को संयोगाद्योरंतेचा. याने काय होणार. सचा लोप होणार. यास मधला स गेला. स्थिती झाली आता काय. अत या त जोडून द्या. काय रूप बनलं. अत्यात झालं रूप. ठीक आहे ना. पुस्तकात दिलंय बघा. अत्यात सापडलं का. अत्यात. बस बोला म्हणून असंच आहे. बाकी
माग होऊन गेले सूत्र आहे स्कोह संयोगाद्योरंते च सचलोप झाला त्याने. ठीक. बोला. अत्यात अत्यास्ताम अत्यासुः अत्याह अत्यास्तम अत्यास्त अत्यासम अत्यास्म अत्यास्म. पुन्हा. अत्यात अत्यास्ताम अत्यासुः अत्याह अत्यास्तम अत्यास्त अत्यासम अत्यास्म अत्यास्म. झालं. आशीर्लिंग झालं. आता जाऊया पुढे आपण. आशीर्लिंगच्या नंतर काय येत असतं? लुंग लकार. लिहा मग. अत अधिक लुंग. अत अधिक लोंग. कोणत्या सूत्राने लुंग लकार आला? लोंग. च्या कुठून आणलं? लोंग. लोंगचा राहील ल. द्वेकयोर द्विवचनैक वचने. एक वचनी प्रत्यय येईल तिप. तिपचा राहील ती. स्थिती होईल अत अधिक ती. अत अधिक ती. आता कर्तरी शब्द प्राप्त आहे. त्याचा बाद करून स्त्रीलिंगी स्त्री होणार. पुन्हा स्लेहे सिच. स्त्रीच्या जागेवर सिच आदेश. सिच म्हणजे हलंत्यम सूत्राने च ची संज्ञा. उपदेशे जन्मासिकीतने ई ची संज्ञा. तस्य लोपाने लोप. राहील फक्त स. स्थिती झाली अत स ती. काय स्थिती आहे? अत स ती. इतश्च. ती मधील ईचा लोप. अत स अधिक त. अजादी धातू आहे. अजादी अंग आहे म्हणून आडजादी नाम. आठ आगम अंगाला. अद्यंत उटकितो. काय होईल? आठ अत स त. आठचा राहील आ. स्थिती आहे आ अत स त. आ. आठचा आ आणि अतचा अ. आ आणि अ. काय होईल? प्राप्त आहे पण त्याचा बाद होऊन वृद्धी होत असते. सूत्र आटश्च. सूत्राला आवृत्ती देत नाही. आटश्च सूत्राने आ आणि अ ची वृद्धी. आ. मग स्थिती होईल आत स त. स ची अर्ध संज्ञा आहे. सूत्र आर्धातुकम शेष. ठीक आहे. आर्धातुकम शेष. आणि त्यामुळे आर्धातुक सेडवाला आदे हे इटागम. सला. मग स्थिती होईल आत इटचा ई. आत ई स अधिक त. आत ई स अधिक त. त ची अपृक्त संज्ञा आहे बघा. सूत्र अपृक्त एकाल प्रत्यय. त ची अपृक्त संज्ञा करून टाका. आता या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन.
लक्षात आलं. सूत्र आहे अस्ति सिचो प्रोक्ते. विधी सूत्र आहे 7-3-96. अस्ति सिचः पंचमीचं एक वचन, अप्रोक्ते सप्तमीचं एक वचन. अर्थ पहा. विद्यमानात् सिचः अस्तेः च परस्य अप्रोक्तस्य हलः इडागमः. बोला. झालं. अर्थ पहा. विद्यमानात सिच. सिच जो विद्यमान आहे, विद्यमान पाहिजे, आदर्शन नाही. विद्यमान ऐसा जो सिच, त्याच्या पुढे येणारा जो अप्रुक्त हल त्याला ईड आगम होतो. 2 वाक्य होता त्याच्यात. विद्यमानात सिचः परस्य अप्रुक्तस्य हलः इडागमः एक. दुसरं अस्तेः च परस्य अप्रुक्तस्य हलः इडागम. ठीक. म्हणजे काय? विद्यमान सिचच्या पुढे जर आला असेल कोण? अप्रुक्त संज्ञक हल वर्ण. त्याची अप्रुक्त संज्ञा पाहिजे, हल वर्ण पाहिजे. तर त्या हलला, हल म्हणजे व्यंजन, त्याला काय होतो? ईड आगम होतो. ईड. बरोबर. किंवा सिचचा काही संबंध नाही. आता अस धातू आहे, त्याच्या पुढे सुद्धा जर अप्रुक्त संज्ञक काय हल आला, व्यंजन आला, तर त्याला सुद्धा होतो आगम. कोणचा? ईट. कोणता आगम होतो? ईट. लक्षात झालं. विधेय कोण आहे? ईट. स्थानी म्हणजे कुठं होतो हा ईट आगम? प्रत्यय आहे की नाही. अप्रुक्त संज्ञक हल्ला होतो. कसा हल? ज्याची अप्रुक्त संज्ञा आहे. पुन्हा निमित्त काय आहे? तो हल कसा असला पाहिजे? विद्यमान सिचच्या पुढे किंवा अस धातूच्या पुढे पाहिजे. कोण? अप्रुक्त संज्ञक हल, त्याला होतो आगम. कोणता? ईट. लक्षात आलं. स्थिती काय आहे सांगा बरं. आत ईस. ईट म्हणजे ईटचं इस झालं ना. आणि पुढे काय आहे? त हा हल आहे की नाही? अप्रुक्त संज्ञा आहे की नाही? कोणत्या सूत्राने? अप्रुक्त एकाल प्रत्यय. तर अप्रुक्त संज्ञा आहे, हल आहे आणि विद्यमान सिचच्या पुढे आहे. इस मध्ये सिच, इस तो स आहे, सिचचा स आहे ना. विद्यमान सिचच्या पुढे आहे. सारे निमित्त मिळाले आणि म्हणून त्या तला काय होणार? ईट होणार. दीर्घ ई. करा ई आद्यंत टकितो. ईट टीत आहे तो, म्हणून आधी भागात होणार. ईट सत ई राहतो शिल्लक दीर्घ. मग स्थिती बनेल आत इस अधिक ईत. इस मधला ई रस्व आहे आणि ईत मधला ई दीर्घ आहे. आत्ता जो ईट झाला. नाही लक्षात आलं का? काय स्थिती बनली? आत इस अधिक ईत झालं. एवढं. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे पुन्हा नवीन. सूत्र आहे इट इटी. विधी सूत्र आहे 8-2-28. इटः पंचमीचं एक वचन. इटी सप्तमीचं एक वचन. अर्थ पहा. इटः परस्य सस्य लोपः स्यात् इटी परे. बोला. इटः परस्य सस्य लोपः स्यात् इटी परे. इटः परस्य इटच्या पुढे जर स असेल तर त्या सचा लोप होतो. ईट पुढे असेल तर.
बरोबर जी. माग ईट पाहिजे म्हणजे रस्व ई, ईटचा सच्या मागे, आणि त्या सच्या पुढे पण ईट पाहिजे, पण तो दीर्घ ईट चा ई पाहिजे, तर त्या सचा काय होतो, लोप होतो. बरोबर आहे की नाही. विधेय कोण आहे या सूत्रामध्ये, लोप. स्थानी कोण आहे, स. बरोबर आहे. निमित्त काय आहे, ईट आहे की नाही. ईटच्या पुढे तो स पाहिजे. अजून काय निमित्त आहे, त्याच्या पुढे देखील ईट पाहिजे. ईटच्या ईट परस्य सस्य लोप स्यात् ईटी. मागे ईट पाहिजे, पुढे ईट पाहिजे, तर त्या सिच्या सचा काय होतो, सचा लोप होतो. बरोबर आहे की नाही. आता या इट इटी सूत्राने काय होईल, सचा लोप होईल. करून टाका लोप. मग स्थिती बनेल आत ई त, आत ई अधिक ई त. आता ईच्या पुढे ई आला की नाही. मग ईच्या पुढे ई आला तर कोण संधी प्राप्त आहे, अकस्वर्णे दीर्घ. लिहा, अकस्वर्णे दीर्घ प्राप्त आहे. प्राप्ते सती प्राप्त आहे, परंतु पूर्वत्रा सिद्धम. ठीक आहे जी. अकस्वर्णे दीर्घ या सूत्राच्या दृष्टिकोनातून असिद्ध आहे. सूत्र कोणतं, इट इटी. कारण इट इटीने काय केला, सचा लोप केला ना, परंतु ते सूत्र असिद्ध आहे. मग अकस्वर्णे तिथं बघायला जाईल तर त्याला तिथं लोप दिसेल का स दिसेल, स दिसेल. कारण इट इटीने जसं काही त्याने इट इटीने कार्य केलंच नाही त्याच्या दृष्टिकोनातून. कारण अकस्वर्णे दीर्घ याच्या दृष्टिकोनातून इट इटी सूत्र कसं आहे, असिद्ध आहे. बरोबर आहे की नाही. पूर्वत्रा सिद्ध. मग आता काय करायचं, मोठा प्रश्न आहे. संधी तर आपल्याला काय करायची, दीर्घ. आणि उत्तर देईना कोण, पूर्वत्रा सिद्ध. त्याच्याकरिता वार्तिक आलंय. काय आलंय, वार्तिक. काय वार्तिक आहे बघा. सिज लोप एकादेशे सिद्धो वाच्य. काय म्हणतात बघा अर्थ. एकादेशी, एकादेश करायचा असेल तर सिद्धचा लोप सिद्ध समजायला पाहिजे. सिद्ध असिद्ध होता की नाही, कोण, सिद्धचा लोप. इट इटी सूत्राने केलेला सिद्धचा लोप काय होता, असिद्ध होता. पण हे काय म्हणतं वार्तिककार, काय म्हणतात, जर तुम्हाला एक आदेश करायचा असेल, आपण अकस्वर्णे दीर्घ करून ई दोन म्हणजे एकच आदेश करणार आहे ना. एक आदेश जर करायचा असेल तर सिद्धचा लोप त्याला असिद्ध न मानता सिद्ध मानायला पाहिजे. कळलं. आता असिद्ध होता तर सिद्ध झाला, त्याच्यामुळे आता अडचण नाही कुणाला अकस्वर्णे दीर्घ सूत्र येण्याकरिता. माना आता त्याला पुन्हा वार्तिक आल्यानंतर अकस्वर्णे दीर्घ करून टाका. मग काय होईल, ई एक होतील, दीर्घ होईल ई, स्थिती होईल आत ई त. जोडून द्या, बनलं रूप. काय रूप बनलं, आतीत. काय रूप बनलं, आतीत रूप दिलंय बघा पुस्तकात, आतीत. झाला ना अर्थ. कळाली सिद्धी. सूत्रांचे अर्थ लिहून घ्या, नंतर पुढचं बघू. कोणत्या सूत्राचा, अस्तिशिसो प्रोक्ते या सूत्राचा अर्थ लिहा. विद्यमान सिच च्या पुढे विद्यमान सिचच्या पुढे
किंवा सिच प्रत्ययाच्या पुढे तसेच किंवा आणि अस धातूच्या पुढे अपृक्त संज्ञक हलला ईट आगम होत. ईट आगम होत. झालं. चला ईट आहे ती सूत्राचा अर्थ लिहा. ईटच्या पुढे येणाऱ्या स चा लोप होतो. ईट पुढे असेल तर झालं. वार्तिकाचा अर्थ लिहायचा. लिहा. एकादेश करायचा असेल तर सिचा लोप सिद्ध समजावा. झालं ना. चला पुढे आतिष्ठामला सिद्ध करू. लिहा. अत अधिक लुंग. लुंगचा ल सूत्र लुंग सूत्राने लुंग सूत्राने लुंग आला. द्वे कयोर द्विवचन एक वचनो वचने प्रत्यय ल च्या जागेवर कोणता तस स्थिती होईल अत अधिक तस. अत अधिक तस. तस तस तमिपाम तान तन तामह. काय होणार. तसच्या जागेवर आदेश होईल ताम. अत अधिक ताम. अडजादी नाम अंगाला 8 आगम. स्थिती होईल आ अत अधिक ताम. अत अधिक ताम. झालं एवढं. श्रीलुंगी काय स्थिती होईल. स्त्री प्रत्यय आ अत स्ली ताम. आ अत स्ली ताम. स्ले हे सिच. स्लीच्या जागेवर सिच आदेश. स्थिती होईल आ अत सिचचा स अधिक ताम.
सगळ्याची काय स्थिती बनली? आ अत सिचा स अधिक ताम. स जो आहे आर धातुकम शेष आर धातुक सेठ वाला आदेश सिसला इटागम. आ अत इस अधिकताम. आ अत इस अधिक ताम. या ठिकाणी अस्तिशीचो पुक्ती सूत्र येईल का? नाही. का? हा अपृक्त संज्ञक प्रत्यय पुढे नाही आहे, हल ताम आहे, नाही येणार. त्यामुळे इटैटी बी येणार नाही. इटैटी बरोबर आहे की नाही? स्थिती काय बनली? आ अत इस ताम. आ आणि अत अतचा अ आटश्च आ अची वृद्धी आ. आत इस ताम. आत इस ताम. आतिस ताम. आतिस अधिक ताम. आदेश प्रत्ययो हो. आदेश प्रत्यय सूत्राने काय होईल? मूर्धन्य सला दंत्य सचा मूर्धन्य श. आतिश अधिक ताम. आतिश अधिक ताम. आता श आणि त चा योग आहे. कोणतं सूत्र येईल? काय? टुनाष्टु. तला ट आदेश. आतिश टाम जोडून द्या. आतिश टाम म्हणलं. काय रूप म्हणलं? आतिष्टाम. पुस्तकात दिलंय बघा आतिष्टाम. सापडलं का? आतित आतिष्टाम. आता करूया आपण सिद्धी बहुवचनाची. प्रथम पुरुष बहुवचन लिहा. अत अधिक लुंग. लुंग सूत्राने लुंगचा ल त्याच्या जागेवर प्रत्यय आणायचा आहे. बहुवचनी सूत्र बहुषु बहुवचनाम. प्रत्यय येईल झी. स्थिती आहे अत अधिक झी. काय स्थिती आहे? हा अडजादिनाम. अंगाला आठ आगम. श्रीलुंगी. स्लेहे सिच. सिचा स. स्थिती झाली आ अत स झी. आ अत स झी. आटष्ट सूत्राने आ आणि अ ची वृद्धी. आत स झी. आत स झी. स ची आर्धातु संज्ञा आर्धातुकम शेष आर्धातुक सेठ वाला दे इटागम. स्थिती होईल आत अधिक इस अधिक झी.
आत अधिक इस अधिक झी झालं एवढं. काय स्थिती झाली बोला. आत इस अधिक झी. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे सिजभ्यस्त विधिभ्यश्च. विधी सूत्र आहे 3 4 109. सिजभ्यस्त विधिभ्य पंचमीचं बहुवचन. च अव्यय. अर्थ पहा. सिचः अभ्यस्तात् विदेहे च परस्य गीत संबंधिनः झेहे जुस. बोला. हा झेहे जुस. झीच्या जागेवर जुस आदेश होतो. कळलं. जी जागेवर जुस आदेश. विधेय कोण झाला. जुस. स्थानिक कोण. झी. ठीक आहे ना. आता निमित्त पहा. सिचः अभ्यस्तात् विदेहे च परस्य गीत संबंधिनः झेहे जुस. तीन गोष्टी इथं. सिचः परस्य. सिचच्या पुढे जर गीत संबंधी झी असेल तर त्या झीच्या जागेवर जुस आदेश. गीत संबंधी म्हणजे गीत लकार. तर लुंग गीत आहे की नाही. म इत वाला आहे की नाही. लट टीत आहे. तसा लुंग काय झाला गीत. तर गीत संबंधी झी आहे की नाही. बर. सिचः परस्य या प्रसिद्ध झालेला आहे की नाही. त्याच्या पुढे जर गीत संबंधी झी असेल तर त्याच्या जागेवर जुस आदेश होतो. एक वाक्य झालं. दुसरं अभ्यस्तात् परस्य. अभ्यस्त संज्ञकाच्या पुढे जर गीत लकार संबंधी झी असेल तर त्या झीच्या जागेवर आदेश होतो काय. जुस. दुसरं वाक्य झालं. किंवा विदेहे विद धातू. विद धातूच्या पुढे जर गीत लकार संबंधी झी असेल तर त्या झीच्या जागेवर आदेश होतो काय. जुस. 3 गोष्टी झाल्या. या ठिकाणी कोणती लागू होणार आहे. पहिली सिचच्या पुढे आहे की नाही. तर सिचच्या पुढे जर तिथं सिचच्या पुढे आहे गीत लकार आहे झी आहे आणि त्या झीच्या जागेवर आदेश होणार काय. जुस. करून टाका. अनेकालशित सर्वस्य संपूर्णच्या जागेवर आदेश होणार. स्थिती होईल आत अधिक इस अधिक जुस. आत अधिक इस अधिक जुस. आता जुस हा प्रत्यय आहे. यद्यपि प्रत्यय कोण होता झी. जुस नाही तरी पण प्रत्यय आहे. आधार प्रमाण. स्थानिवादादेशो नल्विधौ. सूत्राने प्रत्यय आहे. त्यामुळे चुटू सूत्र येईल. काय करील मग. जकारची लोप नाही करीत ते संज्ञा करतात. तस्य लोपाने लोप. राहिला फक्त ऊस. सची काही संज्ञा होणार नाही. नवी बघतो उस्माहा. स्थिती काय बनली. आत इस उस है की नाही. आता जोडा. आतीस अधिक उस. जोडून द्या पूर्ण. आतिसुस. आतिसुस. सु मधला जो स आहे ना त्याला आदेश प्रत्ययोने सचा श. आतिशुस. आतिशुस. सुप्तिंगंतम पदम.
ससंशोरु विराम अवसानम खरवसानयोर विसर्जनीय विसर्ग आतिशु पद संज्ञा ऋत्व विसर्ग आतिशु पंढरूप पुस्तकात दिले आतिशु सूत्राचा अर्थ लिहा. सिच च्या पुढे विद्यमान च्या पुढे सिचच्या पुढे गीत संबंधी झीच्या ठिकाणी गीत संबंधी अर्थात गीत लकार संबंधी झीच्या जागेवर जुस आदेश होतो. लकार गीत संबंधी झीच्या किंवा गीत लकार संबंधी झीच्या जागेवर जुस आदेश होतो. तसेच अभ्यस्ताच्या पुढे अभ्यस्तच्या पुढे व विद धातूच्या पुढे येणारा जो अभ्यस्त तसेच विद धातूच्या पुढे येणारा जो गीत लकार संबंधी झी गीत लकार संबंधी झी त्या झीच्या जागेवर जुस आदेश होतो. जुस आदेश होतो. झालं एवढं. चला आता एक पुढे अजून सिद्ध करूया. मध्यम पुरुष एक वचन लिहा. अत अधिक लुंग लुंगचा ल लुंग सूत्राने लुंग आला. द्वेकयोर द्विवचन एक वचने प्रत्यय येईल सिप स्थिती होईल अत अधिक सी. इतश्च सी मधील ईचा लोप स्त्रीलिंगी स्लेसिच सिचा स स्थिती आहे अत स अधिक स अत स अधिक स सिचा स सिप्सा स. आर्धातुकम शेषः आर्धातुक सेड बलादे सिच्च्या सला इटचा आगम स्थिती होईल अत इस अधिक स अत इस अधिक स. अडजादी नाम अंगाला 8 आगम अटश्च वृद्धी स्थिती आहे आत इस अधिक स आत इस अधिक स. या स्थितीमध्ये कोणतं सूत्र येईल? आत इस अधिक स ही स्थिती आहे. आता गेलंय सूत्र
अस्ति शिशो पृक्ते सची अपृक्त संज्ञा आहे ना, एक हल आहे तो अपृक्त काल प्रत्ययाने अपृक्त संज्ञा आहे आणि त्यामुळे अस्ति शिशो पृक्तेने ईट आगम स्थिती होईल आत इस अधिक ईट ईटचा ई दीर्घ ई स इस काय स्थिती झाली मग आत इस इस इटा इटी सिचा सचा लो स्थिती होईल आत ई स बरोबर आहे की आता ई आकाश वर्ण दीर्घ पूर्वत्रा सिद्धम पुनवार्तिक सिजलोप एकादेशी सिद्धो वाच्य पुन्हा आकाश वर्ण दीर्घ दीर्घ करा आत ईस जोडून द्या आतीस ऋत्व विसर्ग आतीही बनलं काय रूप बनलं आतीही झालं. चला पुढे आता मध्यम पुरुष द्विवचनामध्ये रूप दिलंय बघा, काहीच आवड नाहीये. पुस्तकात दिलंय रूप, काय दिलंय आतिष्टम. याची सिद्धी कशाप्रमाणे होईल आतिष्टाम प्रमाणे आतिष्टम. त्याचप्रमाणे आतिष्ट मध्यम पुरुष बहुवचन त्याची पण अशी सिद्धी आहे. पुढे आहे आतिशम उत्तम पुरुष एकवचन, काहीच अडचण नाही, फक्त एक सूत्र तस तस तनपाम तान तन ताम आहे की नाही. बाकीचे सारे सूत्र तसेच, एक विशेष सूत्र लागलं हा मिपच्या जागेवर अम आदेश, बाकी प्रक्रिया सारखीच. आतिशम आतिश्व तसं इथं कोणतं लागल नित्यम गीत. याने फक्त काय होणार वस मस्त जो स आहे त्याचा लोप होणार. बाकी प्रक्रिया सारखीच. काय रूप बनेल आतिश्व आतिष्म. झाले रूप तयार. बोलूया सारे. आती आतिष्टाम आतिषु आती आतिष्टम आतिष्ट आतिशम आतिश्व आतिष्म. ठीक. पुन्हा एकदा आती आतिष्टाम आतिषु आती आतिष्टम आतिष्ट आतिशम आतिश्व आतिष्म. ठीक आहे जी. चला शेवटचा लकार पुस्तकात दिलंय रूप. काय रूप दिलं माहिती का आतिश. काय आतिष्यत. बस काहीच अवघड नाहीये. काय काय होतं बरं झाला याच्यात कोण सांगतं आतिष्यत. हा कोण सांगू शकतं मला. रितीश बोल काय काय सूत्र झाले. शाबास. एक अजून आटश्च अर्धधातुक सेडवाला शताशी लोल रोट हो. शाबास. आदेश प्रत्यय हो. हा इतश्च इतश्च. झालं. काय लागलं त्याला काहीच नाही. लक्षात आलं की नाही. रूप पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे काय काय सूत्र लागले म्हणून. अडजादी नाम लागणारच आहे. पुन्हा आटश्च लागणार आहे. इतश्च शतासी रूट हो से आला. आर्धातुकम शेषार्धातुक सेडवाला देहे आदेश प्रत्यय हो. काय रूप बनलं मग आतिष्यत. ठीक आहे ना. तर बोला मग त्याचे रूप काय होईल आतिष्यत आतिष्यताम आतिष्यम आतिष्यः आतिष्यतम आतिष्यत आतिष्यम आतिष्याव आतिष्याम. झालं जी. आतिष्याव आतिष्याम आतो दीर्घ येईल. एक एक वाढायचं. सूत्राचा अभ्यास रूपाच्या सिद्धीचा अभ्यास चांगला केला पाहिजे आहे की नाही.
सुट्टीचा फायदा घेतला पाहिजे. सुट्टी विनाकारण घालवायची. आळस, निद्रा, झोप, प्रमाद. मग काय करायचं? सूत्रपाठ करायचे, रूपाची सिद्ध करायचे डबल डबल. कळलं की नाही? चला बास. पुढचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.